इथे ना पार्किंगच्या बाबतीमध्ये खूप मोठं स्कॅम होतं. महाप्रसादाचा काउंटर बघा इकडे. नमस्कार मित्रांनो, मी दीपक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनल डे विथ दीपकवर. तर मित्रांनो, आज निकिता आणि मी मम्मी पण आहे आणि आम्ही लोक आलो आहे दादरला गणपती बाप्पांचं दर्शन करायला. आणि गाडी एवढं लांब पार्किंग करून आलो ना, इथे ना पार्किंगच्या बाबतीमध्ये खूप मोठं स्कॅम होतं. नशीब तुम्ही लक्षात ठेवा, ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की लक्षात ठेवा की जर गाडी घेऊन येतात तर पेन पार्किंगमध्ये लावा, तर पुढे कुठेतरी विचारून कोणाला तरी गाडी पार्क करा. कारण की इथे जर हे जे पार्किंग बोलून आपल्याला साईडला घेतात ना, ते त्यांच्याकडून पार्किंग तर आपल्याकडून करून घेतात आणि वरून 200, 300, 500च्या आपल्याला फुलं वगैरे चिटकवतात. तर ते स्कॅममध्ये फसू नका. त्यामुळे जिथे चांगलं भेटेल, जिथे पे एन पार्क असेल तिथेच करा. जर त्यांच्याकडून तुम्ही फुलं नाही घेतली ना, तर तुम्हाला ते पार्किंग पण करू देणार नाहीत. हे असं स्कॅम चालू आहे आजकाल इकडे. चला आता मंदिरात जाऊया आपण. हे बघा मित्रांनो, मंदिराच्या सुरुवातीलाच म्हणजे आतमध्ये जाण्याआधी बघा तुम्हाला असं लाईनीमध्ये असं हार वगैरे, मोदक, प्रसाद वगैरे काय घेऊन जायचं असेल तर जाऊ शकता. हे बघा तुम्ही बघू शकता, इथून समोरून एंट्री आहे आतमध्ये मंदिरात जायला. आणि आतमध्ये जात असाल तर तिथं लाईनीतच बघा फूल, हार, प्रसाद वगैरे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घ्या, पण त्या पार्किंगवाल्यांच्या नादाला लागू नका. हे बघा हे असं आहे. तर चला आपण आतमध्ये शिरूया आता. कसं आहे हे बघा, प्रवेश करण्याआधी बघा लेडीज आणि जेंट्सची वेगळी लाईन आहे इकडे. सॉरी, हे बघा मित्रांनो, तुम्हाला शूज वगैरे इकडे काढायचं तर फ्री सेवा आहे इकडे. हे बघा जनसंपर्क कार्यालय आहे इकडे. सारखं काय आहे तुम्ही बघून घ्या. चप्पल वगैरे ठेवायची तर फ्रीमध्ये ठेवू शकतो आपण. समोर बघू शकता मंदिर. इथून समोर मुखदर्शन होतं बाप्पांचं आपल्या. आपल्याला अजून दुसरीकडे पण जायचं आहे. जर का लाईन जास्त असेल तर आपण पण मुखदर्शनच करू. बघूया आता, डिपेंड आहे कशावर काय. हे बघा असे शूज वगैरे आम्ही देतो, मम्मी ठेवते. ह्याच्याबरोबर काय भेटतं आपल्याला, त्याचं कुपन भेटतं 350, म्हणजे त्याच्यामध्ये आमचे शूज ठेवलेत. आतमध्ये आले ना, ही रांग सुरुवात होते इकडून. आतमध्ये आले तर भरपूर सारे फूल वगैरे घेण्यासाठी, हार घेण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी आहे. म्हणजे बाहेर काय एवढी घाई करू नका. ॲक्च्युली इथे गर्दी एवढी अफाट आहे ना, भरपूर गर्दी आहे भरभरून. आणि आम्हाला ॲक्च्युली दुसरीकडे पण जायचं आहे, त्यांना वेळ पुरणार नाही. आणि आम्ही तर काय दर्शनाला येत असतो, तर आता मुखदर्शन करूनच निघायचं ठरवलं आहे. कारण की दुसरीकडे पण जायचं आहे ना, तर थांबलो असतो आम्ही. चला आपण दर्शन लांबूनच घेऊ. चाललो आहे मुखदर्शनासाठी. हे बघा इथून असं आतमध्ये जायला. मुखदर्शन घेण्यासाठी बघा आपण येतो ना आतमध्ये, सर्वात आधी आपल्याला बजरंगबलीचं मंदिर लागतं. जय बजरंगबली. पोचलोय आपण मुखदर्शनाच्या इथे. सुंदर असं दर्शन झालं आहे मित्रांनो. आता निघतो आपण इकडून. बघा माझ्या मागे जे सिद्धिविनायकाचं. आणि आता आपण स्टार्टिंगला येताना दाखवलेलं बजरंगबलीचं मंदिर, तिकडे पण दर्शन करतो आता आपण.
छान दर्शन झालं, मुखदर्शन मला आवडलं. मी पण बरेच वर्षानंतर आलो इकडे. चपला, पादुका. आम्ही पण दोघं जोडीने पहिल्यांदाच आलो आहे गणपती बाप्पाचे दर्शन करायला सिद्धिविनायकमध्ये. कसं वाटलं तुला दर्शन करून बाप्पांचं? मी पहिल्यांदा आले. जर मोठ्याने बोला, आवाज नाही त्यांना. मी पहिल्यांदा आली इकडे. तेवढं ते पब्लिकमध्ये थोडं ती शाय होते बोलण्यासाठी, अशी एकट्यामध्ये खूप बोलते. आता आपण यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट केला तर तिला बोललो शायपणा सोडून दे. हे बघा मित्रांनो, हा महाप्रसाद आहे लाडू नारळवडी म्हणून. इथं काहीतरी असेल, मला पैसे किती माहीत नाही, पण बरोबर मंदिराच्या आपलं मुखदर्शनाच्या लाईनीच्या एकदम एक्झॅक्ट समोरच आहे. प्रसाद घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता. जनसंपर्क कार्यालय. परत इथे बघा अभिषेक प्रसाद येथे मिळेल, हे सगळं कार्यालय बघा. ते परत शूज वगैरे ठेवण्यासाठी. हा प्रसादाचा काउंटर बघा इकडे एक्झिट गेटवर पण आहे. एक्झिट गेटवर काउंटर नंबर 3. आलो आहे मित्रांनो आता मंदिराच्या बाहेर. गाडी एकदम लांब पार्क केली आहे. मी आता गाडी घेऊन येतो. अजून पुढे पण आपण कुठेतरी जाणार आहे, पण बघूया ह्या व्हिडिओमध्ये ते दाखवता येईल की नाही. जाऊया पहिला गाडी घेऊया. गाडी नाही बोलताना मंदिरापासून 500 मीटरच्या अंतरावर लावली असेल मी. चालत जायला वैताग येतो मला. सगळं काय छान आहे इकडे. मंदिरात दर्शन पण छान झालं, सगळं व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे ना, जे बाहेरचे स्कॅम चालू आहेत ना, तर ते सगळं टाळलं ना लोकांनी तर खूप चांगलं होईल. कारण की लोकांना त्रास होतो. लोक बाहेरून येतात आणि म्हणजे श्रद्धेपोटी येतात आणि लोकांबरोबर असं स्कॅम होईल तर चांगलं नाही. ते लांबून लोक येतात. तर प्लीज असं करू नका जे कोण करत असेल तर. गाडी काढूया आणि निघूया. हे बघा मित्रांनो, गाडी इथे लावली आहे मी माझी. एक ऑफिस आहे, ऑफिस आहे का कॉम्प्लेक्स आहे मला माहिती नाही. हे बघा मंदिराच्या थेट बाजूला एक गल्ली आहे. त्याच्या मागे आला ना की ह्या लाईनीमध्ये इकडे येऊन तुम्ही चैवदिया व्हेन्यू असं काहीतरी आहे, इकडे गाडी पार्क केली आणि इकडून मी असं चालत आलो तसं तिथून जातो आहे. तर मित्रांनो सुंदर असं दर्शन पण झालं. तुम्हाला पण त्याच प्रकारे दर्शन घडवून दिलं आहे आम्ही. आणि आता आम्ही चाललो आमच्या दुसऱ्या ठिकाणी. ते आम्ही सांगणार नाही कारण की व्हिडिओ जास्त मोठी होईल. त्यासाठी तुम्हाला पुढची व्हिडिओ आपली बघावी लागेल, आहे की नाही. तर मित्रांनो तुम्हाला जर का गणपती बाप्पांची आपले हे व्हिडिओ सिद्धिविनायक महाराजांची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.